Hello. Hello. This is the my artifact episode number. एपिसोड नंबर 1967. आजची तारीख आहे 14 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे 8:15 झाले. प्रॉब्लेम इज एव्हरीथिंग. यस, म्हणजे लाईफ मध्ये प्रॉब्लेम हमेशाच राहील. तुझ्या लाईफ मध्ये घे किंवा कोणाच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम इज ऑलवेज बी देअर. कारण कसं आहे की प्रॉब्लेम हे एक शिकवते आपल्याला. म्हणजे जर कोणती गोष्ट आपल्यापाशी नसेल किंवा कोणती गोष्ट अचानक आपल्या समोर आली किंवा जे कधी एक्सपेक्ट केलं नसेल आणि आपण त्याला मग अनइंटेन्शनली फेस करतो. बट हे कसं आपल्याला काही ना काहीतरी शिकवते, काही ना काहीतरी आपल्याला फेस करायला लावते. जेव्हा अशा प्रकारे सिच्युएशन येते तेव्हा आपण कशाप्रमाणे डील करायला पाहिजे, कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी फिगर आउट करायला पाहिजे. सो प्रॉब्लेम इज इम्पॉर्टंट. आणि हे काही एकदम असं वाईट नाही. माझ्या लाईफ मध्ये पण खूप प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली आता मला एक सिंपल प्रॉब्लेम आला होता. आता काय झालं की मी पूर्ण स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केली ऍक्च्युली. यस, मी म्हणजे जो शूट आहे ना, श्रुतीचा जो शूट करायचा होता तो, त्यासाठी मी ट्रॅक डिसाईड केलं. त्यानंतर मग मी सीन आणि शॉर्ट कशाप्रमाणे घेईल ते डिसाईड केलं. स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केली, फुल इमॅजिनेशन केलं. ओके, मोस्ट ऑफ द शूटिंग मी मोबाईलनीच, आयफोननीच करणार होतो. ओके, आयफोन आणि गिम्बल. ओके, बट त्या एका सीन मध्ये नाही का, स्टोरीची कल्पना कशी आहे की एक मुलगी आहे, ती घराबाहेर निघते आणि त्यानंतर ती अशा एक प्रकारे वन्य म्हणजे एक प्रकारच्या झाडात जाते आणि त्यानंतर ती एक प्रकारे फोटोज काढते. ओके, तर फोटोज काढते तर एक प्रकारे थोडंसं मग फोटोज काढते तर कसं समजा ती छोट्या कॅमेऱ्याने काढत असेल तर दॅट इज रिअली अनप्रोफेशनल. येस, पण समजा जर ती मोठ्या कॅमेऱ्याने समजा फोटोज काढता येतात दॅट लुक्स प्रोफेशनल. येस, आणि व्हिडिओमध्ये लुक्स मॅटर, कारण लुक बहुत मॅटर करते. तर समजा जर त्या कॅरेक्टरनी तो समजा कॅमेरा पकडून समजा ती शूट करत असेल तर इट वॉज डॅम गुड. बहुत ही जबरदस्त येतो, त्याचा फ्लेवर बहुत क्लीन येतो. या तर मी ठरवलं होतं मला फारसं कॅमेऱ्याची गरज नव्हती. मोस्टली मी जेवढे काही शूटिंग करणार होतो ते मोबाईलनेच करणार होतो. येस, बट जे मला कॅमेऱ्याचे जे शॉट्स हवे होते त्यासाठी मी ठरवलं होतं की मला कॅमेरा पाहिजे. तर यासाठी मी माझा जो मित्र आहे प्रतीक, त्याला कॉल करून विचारून घेऊ आणि त्याच्याकडून कॅमेरा मागून घेऊ. सो मी त्याला कॉल केला आज, म्हणजे राईट म्हणजे आत्ताच कॉल केला. बट त्याचा जो कॅमेरा आहे तो आहे त्याच्या एका मित्राकडे आहे आणि ही वॉज क्वारंटीन, तर त्यामुळे प्रॉब्लेम आहे. सो मला आता शूटिंग करायच्या हार्डली 1-2 दिवसाचं शूट करायचं आहे आणि त्यानंतर आता मी कॅमेरासाठी एवढा वाट नाही बघू शकत. तर मग कसं मग काही नाही, असं आपल्या मोबाईल थ्रू पण आपली शूट करता येते. सो इट्स क्वाईट बेटर की समजा कॅमेरा असतात अजून थोडंसं जास्त इम्प्रुव्हमेंट आली असती. बट असं फारसं काही नाही आहे. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की आपण असं करू ना, इन्स्टेड ऑफ दॅट समजा जर ती मुलगी फोटो काढण्याच्या बदली समजा जर ती मुलगी एक प्रकारे रेकॉर्डिंग करत असेल तर रेकॉर्डिस्ट असेल तर त्यापेक्षा बूम माईक पाहिजे. तर बूम माईक कशाप्रमाणे होईल, काही नाही. समजा जर कॅमेरामध्ये तर जस्ट एक प्रकारे एक रॉड पाहिजे आणि समोर एक माईक पाहिजे. ऍटलिस्ट व्हिज्युअल परसेप्शन नुसार तरी नाही. समजा आपण फेक करण्याचा प्रयत्न करू तर ते दिसेल फेक आहे म्हणून. ट्राय टू अंडरस्टँड की समजा जर आपण जेवढे काही ऑब्जेक्ट आहे ते समजा रिअल दाखवू. समजा जर आपल्याशी ऑब्जेक्ट नाही आहे तर काही प्रॉब्लेम नाही, नॉट अन इश्यू. येस, ही जस्ट लाईक ती मुलगी ती तिच्या कॅमेऱ्याने पण फोटो काढू शकते. सो इट्स क्वाईट बेटर की त्याच्यामध्ये असं काही असं फारसं काही कठीण तर नाही आहे असं मला वाटत नाही. येस, सो येस, का मला कॅमेराची गरज आहे का? ऍक्च्युली मी कसं एक प्रकारे या प्रोफेशनकडे वळत आहे तर मला कसं एक प्रकारे कॅमेराची गरज वाटून राहिली. येस,
कारण कसं आहे, मोबाईलने शूट करतो म्हणलं ना, होत ना, ऑब्व्हियसली होते. बट कसं आहे की मोबाईलच्या याच्यामध्ये व्हॉट इज द वर्ड, डेप्थ, जो बोके, जो हे आहे ना, ब्लर, तो येत नाही यार. एव्हरीथिंग फोकस राहतो मोबाईलच्या शूटिंगमध्ये. बट कॅमेराच्या याच्यामध्ये कसं आहे, लेन्स असतात, तर लेन्सला ऍडजस्ट करून नाही का, आणि ॲपरेचरची व्हॅल्यू कमी जास्त करून नाही का बोके क्रिएट करता येते. इट वॉज क्वाइट ब्युटिफुल, बहुत ही जबरदस्त दिसतात. त्याचा जो ब्लॉकिंग बनते ना, बहुत ही ब्युटिफुल बनते यार. तर तो एक आहे, तो एक इश्यू आहेच. बट डोंट गेट माइंड, यस, असं काही फारसं काही हे नाही, आपल्या काही प्रॉब्लेम नाही आहे. जस्ट लाईक आपण या सर्व गोष्टी फेस करू शकतो. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण इथपर्यंत आलो आहे, तर वी कॅनॉट स्टॉप इट. यस, अजूनपर्यंत कम्प्लीट झालं नाही. यस, ऍक्च्युली इट वॉज लाईक स्टोरी ब्रेकडाऊन केली आहे, तर त्याच्यामध्ये मी 21 शॉर्ट काढले आहे, पण अजून बहुत सारं बाकी आहे. यस, तर त्यामुळे मला असं वाटते की या ब्रेकडाऊन मध्ये ऍटलीस्ट 3 मिनिटाचं गाणं तरी पकडून घे, 3 मिनिटात गाण्यामध्ये येऊन जाईल. ऑफकोर्स कॅमेराची गरज आहे, आणि कॅमेरा आपल्याला भेटेल कसा, तर ट्राय टू अंडरस्टँड की आपल्यापाशी पैसा नाही आहे, दूर आपल्यापाशी जॉब नाही आहे, आपल्यापाशी पैसा पण नाही आहे. ओके. आणि आता आपण वडिलांच्या याच्यावरच मी राहून राहिलो आहे, आणि वडिलांच्या घरी राहून राहिलो आहे, आणि त्यानंतर वडिलांच्या घरी म्हणजे जस्ट लाईक, येस म्हणा, म्हणजे वडिलांचं घर आपलंच घर असते. बट इट नॉट दॅट. मला असं वाटते की वन थिंग इज दॅट, आई वडिलांचा पैसा कसा हा आई वडिलांचा असतो. आपण म्हणजे प्रत्येक वेळेस असा प्रयत्न करू की हा आपला पैसा म्हणून, तर आपण काय करूया, राईट. समजा जर आई वडिलांनी सगळे पैसे लावायचे असेल, तर मग आपलं जगण्याचा काय अर्थ आहे. दॅट इज वन. ऑब्व्हियसली आई वडिलांची मदत असतेच, आणि पैशाची गरज लागते, आणि आई वडील पूर्ण करतात. माझा म्हणण्याचा हा अर्थ नाहीये की तुम्ही आई वडिलांना पैसे कधीही नको मागू. येस, बट माझा म्हणण्याचा एवढाच उद्देश आहे की जेवढं पॉसिबल होत असेल तर तेवढा खर्च तुम्ही स्वतः प्रयत्न करा. ओके. बट जिथे नाहीच होत समजा, तर अशा वेळेस तुम्ही आई वडिलांना मागा. जस्ट लाईक जर आता मला मुंबईला जायचं आहे, तर ऑब्व्हियसली मी आई वडिलांना पैसे मागेल. मग बाबा म्हणा की मला कुठे पैसे हवेत. येस, बट समजा मी असं म्हणतो की माझ्या लग्नासाठी तुम्ही पैसे द्या, सो आय वॉज नॉट या. आणि समजा हे असं आहे की आता मी जॉबवर आहे आणि मी पैसा कमवून राहिलो आहे. ओके. तर तेव्हा कसं आई वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी येते की मुलांचा आता जॉब लागली आहे ना, तर लग्न करायचं आहे, तर तेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी आई वडिलांची की मुलाचं लग्न करून द्या. बट समजा जर मुलगा लग्नच नाही करून, जॉबच नाही करून राहिला, बट तू लग्न करतो म्हणते आणि तू वडिलांच्या पैशावर करतो म्हणते, इट वॉज नॉट रिअली गुड. डेफिनेटली हे बहुत ही गलत बात आहे. सो खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याने मॅटर करते ऑब्व्हियसली. आणि आज कसं आहे, आज ऑलमोस्ट जुलैचं 14 तारीख आहे. ओके. मी मार्च तारखेला आलो होतो, मार्च महिन्यात 17 मार्चला आलो होतो. 17 मार्च ते 17 मार्च, 17 एप्रिल, 17 एप्रिल ते 17 जून, 17 जून ते 17 जुलै, 17 जुलै म्हणजे ऑलमोस्ट 3 महिने होते. सो इट वॉज नॉट गुड यार, बहुत ही बेकार वाटून राहिलं आहे. मी असं घरात राहून राहिलो आहे, आणि त्यानंतर अशा आई वडिलांच्या पैशावर मी जगून राहिलोय. सो मला पण बहुत बेकार वाटत आहे, लिटरली बहुत बेकार. बट याच्यात करू तरी काय करू म्हणजे इन द सेन्स की तू असं कर ना, म्हणजे ऍटलिस्ट तरी प्रयत्न कर की वेल मी करून राहिलो. येस, माझं मी असं म्हणजे मी व्हिडिओ बनवून राहिलो आहे, मी एडिटिंग करून राहिलो आहे, मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करून राहिलो आहे, मी या नवीन गोष्टीचा एक्सपिरियन्स घेऊन राहिलो आहे. येस, म्हणजे असं नाही का तू डायरेक्ट एक प्रकारे सरळ मुंबईला जा आणि विदाऊट एनी फर्दर. कारण कसं आहे की वर्धेला राहून पण अशा खूप साऱ्या गोष्टी करता येतात जे तू मुंबईला जाऊन नाही करू शकशील. समजा तू असं म्हणशील की मला मुंबईला जाऊन अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहेत, तर तिथं तुझं कोणी मित्र नाही आहे, त्यानंतर तुला छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम आला असता. म्हणजे जसं एक गाडी घे, किंवा कोणती फ्रेंड घे, किंवा एक बहुत साऱ्या गोष्टी, टू मचेस.
राईट नाव तुला ज्या सुविधा इथे भेटून राहिल्या आहेत त्याला त्याचा तू फायदा घ्या. दॅट्स ओनली आय एम गोना से दॅट हे थोडंसं बेटर राहील. ओके, तर समजा तू अशाप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे ना, तर हे एक प्रकार तुझ्या स्टोरीमध्ये काम येतेस. समजा तू कोण्या व्यक्तीला समजा तू एक प्रकारे पाठवशील, म्हणशील की मी या म्हणजे अशाप्रमाणे व्हिडिओज वगैरे बनवले आहेत, त्यांना असं वाटेल की हा बंद एक्सपिरियन्स आहे, लिटरली ही डिड समथिंग, काही ना काहीतरी केलं आहे. सो अशा प्रकारचे प्रोजेक्ट समजा तू स्वतःहून करत आणि इट विल बी बेटर. यस, सो या इट्स गुड. या ऍटलिस्ट तरी हप्त्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये एखादी व्हिडिओ तरी बनवत आहे. ऍक्च्युली कसं आहे की पहिल्या व्हिडिओला थोडा वेळ लागतो, दुसऱ्या व्हिडिओला थोडा कमी वेळ लागतो. म्हणजे कसं आहे की पहिल्या व्हिडिओला कसं एक प्रकार असं वाटतं की आपण बनवू बा, पण पहिल्या व्हिडिओ नंतर जो रिस्पॉन्स भेटतो, म्हणजे जसं लाईक मी पहिला बॅडमिंटनचा व्हिडिओ बनवला, त्यानंतर मला तो रिस्पॉन्स भेटला, इट वॉज क्वाईट गुड, मला खूप आवडला. आणि त्यानंतर मग मी आता हे श्रुतीचा व्हिडिओ बनवून राहिलो आहे, तर याच्यामध्ये मी जो व्हिडिओ बनवून राहिलो इट वॉज क्वाईट गुड, बहुत ही जबरदस्त आहे. लिटरली म्हणजे जो गाण्याचा जो ट्रॅक आहे तो इतकं जबरदस्त आहे, शॉर्ट्स आहे तेवढे जबरदस्त आहे. सो मला आता जसं फील होऊन राहिलं की काय जबरदस्त व्हिडिओ बनवून राहिलो या. आणि समजा मी हा व्हिडिओ युट्यूब किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर मी असं नाही म्हणत की व्हायरल वगैरे होऊन जाईल, डेफिनेटली नॉट. बट कसं आहे की जेवढे लोकांना जो दिसन, हार्डली जस्ट लाईक 100-200 लोकांना दिसन. ओके, तर त्यामुळे माझं एक प्रकारे मला एक प्रकारे कॉन्फिडन्स येईल का मी या साऱ्या गोष्टीमध्ये स्वतः असे छोटे छोटे प्रोजेक्ट बनवू शकतो आणि करू शकतो वगैरे या. तर समज जर हा श्रुतीचा प्रोजेक्ट समज जर सक्सेसफुल झाला, ऑब्व्हियसली सक्सेसफुल होईल असं काही नाही, पण हा श्रुतीचा व्हिडिओ समज सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर मग मला एक्सपिरियन्स येईल आणि त्यानंतर मग मी बादल आणि प्राचीचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करेन. ओके, सो तसाच एक प्रकारे आउटडोर शूटवर जो थोडासा क्लीन राहील, थोडा जबरदस्त आहे. आणि असंच हळूहळू आपले व्हिडिओ वगैरे असे बनत गेलो ना, तर मला पण थोडासा एक्सपिरियन्स येईल आणि त्यानंतर बस एक्सपिरियन्स इज मॅटर. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट हेच आहे, एक्सपिरियन्स. जोपर्यंत आपल्याला गोष्टीचा एक्सपिरियन्स येत नाही तोच सर्वात मोठा असतो. सो दॅट इज गुड. अजून तर काही आहे नाही फारसं. सो मला अजून दुसरी काय म्हणायचं काय, अजून मला म्हणायचं आहे की तू असं टेन्शन नको घेऊया की तू असं घरीच बसून आहे त्यामुळे इट्स नॉट. या लिटरली तुला आज एक प्रकारे एका व्यक्तीचा रेकमेंडेशन आला आहे, हिज नेम इज प्रकाश पाटील. ओके, त्यांनी क्लिअरली म्हणलं आहे की जेव्हा तू मुंबईला येशील तेव्हा तू कॉल कर बा. सो डेफिनेटली आहे यार माझी काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे लिटरली. आणि मी ज्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी करून राहिलोय ना, इट फील्स लाईक की है मी कुछ तो बात है. सो दॅट इज ऑल दिस थिंग इज मॅटर. तू स्वतःला एक प्रकारे असं डिसएनकरेज नको करू की तुझ्यापाशी काहीच नाही, तू असंच घरी बसून आहे वगैरे. आणि तू थोडस एक प्रकारे नाही काय हे बघ, म्हणजे माझा म्हणण्याचा एवढा उद्देश आहे की तू करून राहिलाय दॅट इज गुड. यस, पण तुझं वेळेचा नाही का प्रोडक्टिव्ह नाही करून राहिलाय. म्हणजे माझं म्हणण्याचा हा अर्थ आहे की ज्याप्रमाणे तू सुरू केलाय व्हॉट आय लर्न टुडे, हे अजूनपर्यंत तू म्हणजे 3-4 दिवस झाले तुझं लॅग झालंय. ऑब्व्हियसली कसं आहे की मी कसं प्रोजेक्टवर काम करून राहिलो, ऍक्च्युली स्टोरी ब्रेकडाऊन, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करून राहिलो, बट तू दिवसभर तर नाही करून आलाय, हार्डली घंटाभर केलाय तू काम. लिटरली जर मी असं म्हणतो की 24 घंटे तू 8 घंटे तू झोपलाय आणि त्यानंतर तू 4 घंटे हागणं उठणं वगैरे जे काही केलं, 4 घंटे नाही, जस्ट लाईक तू असं पकडून घे 8 घंटे झोपलाय. ओके, आणि त्यानंतर तू गेलं 5 ते 8 म्हणजे तू कधी 4 घंटे खेळत आहे आणि त्यानंतर तू 4 घंटे असंच टाइमपास करत आहे. ओके, जस्ट लाईक खाणं पिणं खाणं उठणं वगैरे. तर 4 आणि 4 8 आणि 8 आणि 8 16 घंटे. ओके, तर तू 16 घंटे वेस्ट करून त्याच्यानंतर दुसऱ्यापाशी उठते किती, त्याच्यामुळे 8 घंटे. त्या 8 घंट्यात तू फक्त ओनली 1 घंट्याचं काम करते आणि 7 घंटे असेच वेस्ट जाते. सो विचार कर ना की तू असं म्हणत आहे की तू प्रोडक्टिव्ह काम करून राहिलाय, बट ऍक्च्युली कसं आहे की तुझं जे काम आहे ते बहुत कमी आहे
आणि वेस्टेज बहुत जास्त आहे. ओके, तर मग मी कसला ड्रॉप कशाची गरज नाही. तुला खेळणं जाणं इम्पॉर्टंट आहे, कारण तुझं कसं एक प्रकारे खेळणं आणि त्यानंतर मी संध्याकाळी घरी राहू शकत नाही, डेफिनेटली नॉट. तर मी माझं जाणं ते इम्पॉर्टंट आहे. ओके, बट कसं आहे की सकाळी खूप जास्त हे होतं. म्हणजे हे बघ, आज सकाळी म्हणजे जस्ट लाईक मी जेव्हा इथे आलो ना सकाळी, तर किती वाजता आलो मी आलो 1 वाजता. म्हणजे सकाळी मी 9 वाजता उठलो. 9 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत काय करत होतो? टाइमपास, काहीच नाही. जस्ट लाईक फेसबुक पाहणं, इंस्टाग्राम पाहणं, इकडे तिकडे चगळणं वगैरे, घरी टाइमपास करणं वगैरे, हे बरोबर नाही. आता कसं आहे, घरी आई आहे. ओके, आई आहे, वडील आहे, सगळेच जण आहेत. ओके, तू सकाळी उठला की दात घास, फ्रेश हो आणि त्यानंतर थोडासा नाश्ता कर आणि तू ये बस, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन कर. त्यानंतर खूप सारे असे व्हिडिओज आहेत त्याच्याबद्दल तू सर्च कर. त्यानंतर कशाप्रमाणे शूट करते, ट्रान्झिशन कशाप्रमाणे घेतला जातात, प्रीमियर प्रोवर एडिटिंगचं ट्रायल चेंजेस, हे बघ. तू 2 दिवस झाले तू कम्प्युटर रिसेट केलाय, बट त्याच्यानंतर तू कम्प्युटरला प्रीमियर प्रो ओपन पण नाही केलाय. सो बहुत साऱ्या अशा गोष्टी आहे ना. येस, तू तुझ्या खाली वेळेचा खूप चांगल्याने युटिलाइज करू शकते. जर तुझ्यामध्ये समजा काही ना काहीतरी असं वाटते की तुला त्या गोष्टीमध्ये जायचं आहे आणि तुला त्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी करायचं आहे, समजा तू सिरियस आहे, तुला ह्या गोष्टी कराव्या लागेलच. येस, हे असं डिपेंड नाही करत की आई वडील घरी नाही आहे तर मी आज पार्टी करीन, आज मित्रांचं बर्थडे आहे तर मी आज पार्टी करीन. डूड, हे काही हे एक्सक्युजेस आहे. दॅट्स द ओनली थिंग. येस, आणि समजा तुला एक्सक्युजेस द्यायचे असेल, ती स्वतःलाच द्यायची असेल ना, तर तू जस्ट विचार कर आणि तू असं म्हणून घे की नाही, आता जस्ट खतम कर आणि जस्ट दॅट्स इट. तू हे एक प्रकारे फिल्म मेकिंग सोडून दे. दॅट्स इट. सो असं तुला असंच एक प्रकारे करायचं असेल तर विचार कर की तुला कुठे जायचं आहे आणि कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी अचीव्ह करायच्या. ओके, आणि समजा जर तू स्वतःमध्ये फोकस नाही राहशील, स्वतःच्या कामामध्ये फोकस नाही राहशील ना, तर खूप कठीण होऊन जाईल या साऱ्या गोष्टी अचीव्ह करणं. कारण लोकांचे काही टार्गेट खूप छोटे आहेत, त्यांना जस्ट गव्हर्नमेंट जॉब घ्यायचे आहे किंवा त्यांना जस्ट जॉब घ्यायचा आहे. बट तुला नाही, तुला जे काम करायचं आहे ते एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, क्रिएटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण बहुत जास्त आहे. सो विचार कर आणि त्यानंतर समजा तुला असं वाटत आहे की तू या कॉम्पिटिशनमध्ये उतरत आहे आणि तुला समजा अशा प्रकारचे टॅलेंट क्रिएट करण्याची गरज, स्वतःमध्ये डेव्हलप करण्याची गरज आहे, तर यू हॅव टू डू इट. आणि हे तुला स्वतःला करायचं आहे, स्वतःहून करायचं आहे. सो तू असा विचार नको करू की आज आई वडील घरी नाही आपण टाइमपास करू. बट इट्स नॉट, हे सोल्युशन नाही, दॅट इज अ एक्सक्यूज. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड. राईट, तुलाही माहिती आहे की तुला काय कशाप्रमाणे करायचं आहे. ओके, सो उद्या सकाळी ऍटलिस्ट 8 वाजेपर्यंत तरी 8-7 म्हणजे वाजेपर्यंत वगैरे उठ. ओके, समजा तू सकाळी उशिरा उठत आहे तर मग रात्री जाग. येस, म्हणजे जस्ट लाईक रात्री 2-3 वाजेपर्यंत तू पिक्चर नको पाहूया. दॅट द ओनली थिंग. येस, तुझं कसं आहे की रात्री 10 वाजले का आता झालं नाही यार काम, आता पिक्चर पाहू, तर दॅट इज नॉट. येस, तू हे बहुत बेकार आहे. सो हे ज्या साऱ्या तुला ज्या ऑपॉर्च्युनिटी भेटून राहिल्या, हे लॉकडाऊन आहे, त्यानंतर तुला या साऱ्या गोष्टी खाली वेळ भेटून राहिल्या, याचा युटिलाइज कर तुला स्वतःची क्रिएटिव्हिटी जनरेट करण्यामध्ये, ना की एंटरटेन करण्यामध्ये. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड दीज फॅक्ट. दॅट्स इट. हेच सांगायचं, बाकी तर काही नाही. आज काय फारसं काही नवीन नाही. सो दिस इज इट. This is the Maya Artifact episode number 1967. Right now we are at